रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला दुधी भोपळ्याच्या चटपटीत वड्या करून दाखवणार आहे। दुधी भोपळ्याच्या वड्या करण्यासाठी मी 2 कप दुधी किसून घेतलेला आहे। दुधी भोपळ्याच्या किसामध्ये मी 1 टीस्पून हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। 1 टीस्पून सफेद तीळ घातलेले आहे। मी 2 टीस्पून घरचे लाल तिखट घातलेले आहे। तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर घालून सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे। दुधी भोपळ्याच्या मिश्रणामध्ये मी अर्धा कप ज्वारीचे पीठ घातलेले आहे। पाव कप चणा डाळीचे पीठ घालून सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे। पाण्याचा वापर न करता दुधी भोपळ्याच्या अंगच्या पाण्यातच सर्व मिश्रण मिक्स करणार आहे। पिठाचे प्रमाण लागेल तसे मिक्स करायचे आहे। पाव कप ज्वारीचे पीठ घालून पुन्हा मिक्स करणार आहे। दुधी भोपळ्याच्या वड्याचे पीठ तयार झालेले आहे। दुधी भोपळ्याच्या वड्याचे मिश्रण वाफवण्यासाठी चाळणीला तेल लावून सर्व मिश्रण थापून घेणार आहे। दुधी भोपळ्याच्या वड्याचे पीठ वाफवण्यासाठी गॅसवर पाणी गरम करत ठेवलेले आहे। दुधी भोपळ्याच्या वड्याची चाळण ठेवून 20 मिनिटे वाफवून घेणार आहे। 20 मिनिटानंतर दुधी भोपळ्याच्या वड्याचे मिश्रण शिजले आहे का सुरी घालून चेक करणार आहे। दुधी भोपळ्याच्या वड्याचे मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या चौकोनी वड्या कापून घेणार आहे। दुधी भोपळ्याच्या वड्या शॅलो फ्राय करण्यासाठी पॅन गरम झाल्यावर 2 टेबलस्पून तेल घालणार आहे। तेल गरम झाल्यावर 1 टीस्पून मोहरी, पाव चमचा हिंग पावडर, चिरलेला कढीपत्ता घालणार आहे। एक टेबलस्पून सफेद तीळ घालणार आहे। दुधी भोपळ्याच्या वड्या दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घेणार आहे।
अशाच प्रकारे राहिलेल्या दुधी भोपळ्याच्या वड्या देखील शॅलो फ्राय करून घेणार आहे. दुधी भोपळ्याच्या चटपटीत वड्या तयार झालेल्या आहेत.